नमस्कार. मी सकाळीकामध्ये प्रतिभा विवेक दिवलकर. आज आपण सगळीजण देहू या गावी जात आहोत. फाल्गुन वद्य द्वितीया, तुकाराम बीजेचा दिवस, 21 मार्च 2011. माझे सासरे भालचंद्र गोविंद बिवलकर यांचं या दिवशी निधन झालं. पेशानं ते इंजिनियर, एक कथालेखक, स्पष्ट वक्ते आणि मनस्वी टीकाकार होते. साहजिकच तुकाराम बीजेच्या दिवशी त्यांची आठवण आमच्या घरात निघते. 11 साली आम्ही देहू आणि आळंदीला गेलो होतो. पुणे जिल्ह्यातलं हवेली तालुक्यातलं देहू हे एक तीर्थक्षेत्र, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, इंद्रायणी नदीचा काठ. देव इंद्रानं यज्ञासाठी जी जागा ठरवली ती इंद्रायणी नदीचा परिसर. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले तेही देहूलाच. ज्या डोंगरात एकांतात बसून संत तुकारामांनी अभंग रचना केली तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. आज हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनलंय आणि डोंगर बघायला जायचं तर पक्का रस्ता आहे. इंद्रायणीच्या डोहात तुकारामांचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले. तो डोह इंद्रायणीत आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यानं हे अभंग पाण्यावर तरंगले. जनसामान्यांच्या तोंडी आजही अभंग आहेत, ते मुखोद्गत आहेत. त्यांचे अभंग पाण्यात बुडणारे नाहीत, तर सदा सर्व काळ अशा प्रकारे चिरंजीव आहेत. अभंग म्हटलं की तुकाराम महाराज आठवतात. ओव्या म्हटलं की ज्ञानेश्वरांची आठवण होते. ज्या जिभेवर कधी एखादी ओवी किंवा अभंग आलाच नाही ती जीभ महाराष्ट्रीयन माणसाची नव्हेच असं म्हटलं जातं. मंत्राचं पावित्र्य वाणीतून पाझरतं. अभंगाचं पावित्र्य त्याच्या शब्दकळेत आणि गेयतेत आहे. गोडवा रसाळपणा अभंगात आहे. देहू गावातलं वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळ्याचं मंदिर हे सुद्धा पाहता येतं. तुकाराम बीज फाल्गुन वद्य द्वितीयेला वार्षिक उत्सव देहू गावी असतो. इंद्रायणी काठी नवं गाथा मंदिर बांधलंय. पायऱ्या चढून उंच चबुतऱ्यावर बांधलेलं मंदिर पूर्ण संगमरवरी आहे आणि त्यावर तुकाराम गाथा कोरलेली आहे. आतील सगळी सजावट अभंगांचीच आहे. तुकारामांच्या सदेह वैकुंठी जाण्याचा दिवस साधक पाळतात. त्यांच्या चरणी कृतज्ञता अर्पण करतात. आपल्या अभंगातून साऱ्या ब्रह्मांडाला सावरण्याचं सामर्थ्य आहे. मानवी रूपात जन्म घेऊन वैकुंठी सदेही जाणारे तुकाराम एकमेव. प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीत देह समर्पित केला. भगवान श्रीकृष्णांना पारध्याचा बाण लागल्यावर देह अनंतात विलीन केला. सदेही पंचमहाभूतात विलीन झाले ते देव आणि माणूस असूनही वैकुंठाला गेले ते तुकाराम. संत ज्ञानेश्वर वयाच्या 22व्या वर्षी समाधिस्थ झाले. संत तुकाराम 42व्या वर्षी वैकुंठी गेले. संत एकनाथ 62व्या वर्षी जलसमाधी घेते झाले आणि संत नामदेव 82व्या वर्षी देह ठेवते झाले. नाम हाच देव मानला ते नामदेव. नामस्मरणाने ते दीर्घायुष्य झाले. संत तुकाराम सतत भावावस्थेत असायचे. सदा सर्व काळ हरिनामात दंग असूनही नसल्यासारखे होते. संत द्रष्टे असतात आणि त्या भूमिकेत शिरून ते लेखन करतात. समाज उद्धाराची ताकद त्यांच्या लेखणीत होती. तुकाराम महाराज जिथून वैकुंठी गेले त्या ठिकाणी एक वृक्ष आहे.
नांदुरकी वृक्ष आजही तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी 12:02 हा वृक्ष हलतो. हजारो भक्तगण याची अनुभूती घेतात, त्याचं शूटिंग करतात, फोटो काढतात. अध्यात्म शास्त्र असून ईश्वर आणि बुद्धी यांना निजरूपात आणण्याचं सामर्थ्य संतांमध्ये असतं. हे संत सज्जन आपल्या भोवतालचे प्राणी, पक्षी, वृक्ष, नद्या, नाले सगळ्यांना आपलं ज्ञान देतात आणि त्याच गुरुकृपेमुळे तो नांदुरकी वृक्ष त्यांच्या स्मरणदिनी हलतो. 17व्या शतकातले एक वारकरी संत माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी सोमवार तारीख 21 जानेवारी 1608 त्यांचा जन्म झाला. वाणी समाजात ते जन्मले. वारकरी संप्रदाय स्वीकारला. बाबाजी चैतन्य हे त्यांचे गुरु. बोल्लोबा अंबिले त्यांचे वडील आणि कनकाई ही आई. रखमाबाई ही पहिली पत्नी आणि जिजा किंवा आवली ही दुसरी पत्नी. विठोबा, महादेव, नारायण हे मुलगे आणि भागूबाई ही मुलगी. तुकाराम गाथेमध्ये 5000 अभंग आहेत आणि त्याशिवाय गवळणी ओव्या सुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी युगप्रवर्तक संत तुकारामांचे आशीर्वाद घेतले होते आणि त्यांनीच त्यांना जगद्गुरु ही पदवी दिली होती. वयाच्या 20शीत भामनाथाच्या डोंगरावर त्यांना साक्षात्कार झाला. वडील सावकारी करत होते. कर्जाची कागदपत्र नदीत बुडवून सगळ्यांना कर्ज माफ करून टाकलं. वारकरी संप्रदायाच्या प्रवचन कीर्तनात शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानेश्वर तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हा घोष होतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्या आपल्या अभंगातून अशा सोप्या पद्धतीनं जनसामान्यांना त्यांनी शिकवण दिली. ईश्वर भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी जोपासली. 17व्या शतकात प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे संत तुकाराम होते. वास्तववादी निर्भीड लेखन करून दांभिकपणावर त्यांनी प्रहार केला. आपल्या कीर्तनात वीणा आणि चिपळी ही वाद्य वाजवली. कीर्तनातून अंधश्रद्धेचा पगडा दूर केला. आज तुकाराम गाथेची सरकारी प्रत उपलब्ध आहे. साखरे महाराज संपादित प्रत आहे. देऊरगावकर संपादित प्रत मिळते. दैनंदिन तुकाराम गाथा हे माधव कानिटकर यांनी संपादित केलेली आहे. आनंद उरी ही दिबा मोकाशी यांची कादंबरी आहे. तुका म्हणे हा डॉक्टर सदानंद मोरे यांची कादंबरी आहे. तुका आकाश हा एवढा ही गोनी दांडेकरांची कादंबरी आहे. संत तुकाराम चरित्र वीणा गोसावी यांनी खूप छान पद्धतीनं लिहिलंय. निवडक तुकाराम हा डोंबिवलीच्या श्री वामनराव देशपांडे यांचा ग्रंथ आहे. संत तुकाराम तुका झालासे कळस हे सिनेमा खूप गाजले. दूरदर्शनवर श्री जगद्गुरु तुकाराम, तू माझा संगाती, तुका आकाशा एवढा या मालिका गाजल्या. अनेक गावातून तुकाराम नगर आहेत. निगडी, तळेगाव, पिंपरी, जळगाव, पेण, डोंबिवलीत सुद्धा तुकाराम नगर आहे. अकोल्याला जगद्गुरु तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल आहे. हबप धनंजय मोरे यांची वारकरी भजन मालिका आहे. विपत्ती आपत्तीतही ते ईश्वर चिंतनात मग्न राहिले. त्यांचे अभंग सदुंबरे गावचे त्यांचे मित्र संताजी जगदाडे यांनी लिहून ठेवले. संत तुकारामांनी संस्कृत भाषेला प्राकृतात अभंग रूपानं आणलं म्हणून याचा राग वाघोली गावच्या रामेश्वर भट्टांनी काढला. ते ग्रंथ इंद्रायणीत बुडवले, पण संत तुकाराम आजही मुखोद्गत आहेत. देहूच्या गाथा मंदिरात अखंड वीणावादन आणि चिपळी वाजवत अभंग म्हणत विणेकरी उभे असतात. अभंग गायन करून ते सेवा करतात.
मंदिरात प्रत्यक्ष तुकाराम महाराज पुढ्यात बसलेले आहेत आणि आपण दर्शन घेतोय असं वाटतं. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर, त्याने केला से विस्तार. जनार्दनी एकनाथ, खांब दिला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी आळंदीला भक्ती मंदिराचा पाया रचला. तो 12व्या शतकाच्या प्रारंभी आणि 17व्या शतकाच्या प्रारंभाला या मंदिरावर कळस चढवला तो देहू गावच्या तुकाराम महाराजांनी. आळंदी आणि देहू हे दोन्ही गावं जवळजवळ इंद्रायणी नदीच्या काठी असावीत हा केवळ योगायोग आहे. आळंद म्हणजे इच्छा, जिथे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात ती आळंदी. आणि ज्या गावी देह ठेवावा असं वाटतं ते देहू गाव होय. धन्यवाद.